नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मन करारे प्रसन्न अभंग वरती काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत। तर सुरू करूया। खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, सर्व सिद्धीचे कारण असे तुकाराम महाराजांनी कशास म्हटले आहे? उत्तर, तुकाराम महाराजांनी सर्व सिद्धींचे कारण असे मनाला म्हटले आहे। प्रश्न दुसरा, तुकाराम महाराजांनी मनास कोणाची उपमा दिली आहे? उत्तर, तुकाराम महाराजांनी मनास माऊली, गुरु, शिष्य याची उपमा दिली आहे। प्रश्न तिसरा, तुकारामांनी दैवत कोणास म्हटले आहे? उत्तर, तुकारामांनी मनाला दैवत म्हटले आहे। प्रश्न चौथा, तुकारामांनी कोणाकोणाला ऐकण्याची विनंती केली आहे? उत्तर, तुकारामांनी साधक, वाचक, पंडित, श्रोते आणि वक्ते यांना ऐकण्याची विनंती केली आहे। प्रश्न पाचवा, तुकाराम महाराजांचे 41 वर्षांचे उणेपुरे आयुष्य कोठे गेले? उत्तर, तुकाराम महाराजांचे 41 वर्षांचे उणेपुरे आयुष्य पुण्याजवळच्या देहू गावात गेले। प्रश्न सहावा, तुकाराम महाराज कोणाचे परमभक्त आहे? उत्तर, तुकाराम महाराज पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त आहे। आता आपण पाहूया 5 ते 6 वाक्यात उत्तरे। पहिला प्रश्न, या अभंगातून तुकाराम महाराजांनी परमार्थाची शिकवण कशी दिली आहे? उत्तर, माणसाला परमार्थाकडे किंवा प्रपंचाकडे जायला उद्युक्त करते ते त्याचे मन। प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो। आपण आपले मन काबूत ठेवले तर अष्टसिद्धीवरही अधिकार मिळवू शकतो। प्रपंच नीट करूनही शेवटी मानवी जीवनाच्या बंधनातून मुक्ती मिळू शकते। आपले पूर्ण मन परमेश्वर चरणी वाहिले तरच आपल्या मनात त्याची प्रतिमा आढळ राहते। त्याची पूजा मन निस्वार्थ भावे करू लागते। परमेश्वर दर्शनासाठी दूर कोठे जाण्याची गरज नाही। मनाचे स्वरूप कसेही असो, ते खऱ्या भक्तासाठी आईच असते। आईचे वात्सल्य, गुरुचा उपदेश व ज्ञान, शिष्याची नम्रता आपल्या ठायी एकवटली की परमार्थाकडे जाणारी वाट सोपी बनते। म्हणून साधक, वाचक, विद्वान, श्रोते, वक्ते यांनी परमार्थ साधण्यासाठी मन प्रसन्न ठेवले पाहिजे। त्याच्याशिवाय दुसरे दैवत नाही। धन्यवाद।